ही मस्त फुगलेली मटार खिचडी एकदम सॉफ्ट खमंग आणि सुगंधी अशी खिचडी घरी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज खिचडी मटार खिचडी म्हणलं की अनेकांना ती बेचव वाटते, पण आज ही खिचडी इतकी चविष्ट आहे की साधी असूनही पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. शेवटपर्यंत पहा, एक खास ट्रिक सोबत शेअर करते. आजची मटार खिचडी खूप सुंदर असणार आहे. पावसाळा, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो किंवा तब्येत ठीक नसेल तर गरमागरम खिचडीसारखं मटार खिचडीसारखं समाधान दुसऱ्या कुठल्या आणि कशातच नाही. आज आपण अशी खिचडी बनवणार आहोत जी हलकीही आहे आणि चवीलाही एकदम मस्त लागते. रेसिपी सुरू करण्याआधी अशा सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर कुकरमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की मग त्यामध्ये हे तेजपान घालायचे. 2 तेजपान घातले. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्तही करू शकता. आणि तेजपान छान तडतडले की मग त्यामध्ये मोहरी आणि जिरे देखील घातले आहे. जिरे मोहरी थोडेसे तडतडले की त्यामध्ये 2 लाल मिरच्या अशा उभ्या उभ्या कापून घातलेल्या आहेत. आणि नंतर त्या मिरच्या देखील छान परतवून दिल्या आणि मिरच्या परतल्या की मग त्यामध्ये मोठा मोठा कापलेला आलू आणि उभा उभा कापलेला मोठ्या साईजचा कांदा मी इथे वापरलेला आहे. आणि आता मटार खिचडी म्हणलं की मटार आलेत. खूप सारे मटार मी इथे यामध्ये घातलेले आहेत. खूप सारे एक पावशेर एवढे, पावशेर थोडेफार कमी किंवा कमी असतील, पण एक पावशेरच्या अंदाजे मटार मी इथे यूज केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, पण मटार खिचडी म्हणल्यावर मटार तर आलेच ना. तुम्ही मटार खिचडी म्हणा किंवा मटार पुलाव म्हणा, पण मी खिचडी म्हणेल कारण मी इथे कोलमचा तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे. आता यामध्ये घालते कढीपत्ता आणि कढीपत्ता घालून थोडा वेळ छान फिरवून घेते, म्हणजे छान मिक्स करून घेते आणि मग घालते घरची छान अशी कोथिंबीर. ताजी नव्हती म्हणून घरात जी अवेलेबल होती तीच घातली आहे. आणि आता आपण घालूया त्यात सुके मसाले. तर सुके मसाले घालण्या अगोदर ना गॅसची फ्लेम जी आहे तर कमी करायची आणि मग मसाले घालायचे. म्हणजे मसाले संपूर्ण घालायचे होईपर्यंत आपली ही म्हणजे वाटण किंवा तुम्ही काय म्हणाल फोडणी जी आहे तर ती करपू नये यासाठी. तर काय करायचं, हळद घालायची, मग थोडासा गरम मसाला, थोडासा किचन किंग मसाला, थोडासा बिर्याणी मसाला, घरगुती काळा मसाला आणि घरगुती लाल मसाला आणि थोडीशी धने पावडर एवढंच यामध्ये घालायचं आहे. आणि छान असं आता हे एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे आणि मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मसाले छान असे परतत आहेत. मसाल्यांना टाकता क्षणी तेल देखील सुटलेलं आहे. मग आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. आता जास्त बारीक कापायचा नाही, थोडा मोठा मोठाच ठेवायचा. आणि आता टोमॅटो देखील घातलेला आहे. मग आता छान असं मिक्स करून हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला. भाज्या ज्या आहेत तर त्या छान परतल्या ना की मग आपल्या ज्या खिचडी जी आहे तर त्याला खूप छान चव येते. तुम्ही यामध्ये कोबी, फ्लावर किंवा अजून जे काही असेल तर गाजर हे असे पदार्थ देखील तुम्ही यामध्ये, अशा भाज्या देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. फरसबी, वालाची शेंग, अशा भरपूर ज्या भाज्या आहेत तर त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. पावटा वगैरे भरपूर अशा भाज्या आहेत ज्या तुम्ही खिचडीमध्ये घालू शकता. माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तर तेवढ्या मी घातल्या. आणि आता मीठ घालून छान परतवून घेतलं आणि हे छान असं मीडियम गॅसवर 5 मिनिटं मी परतवून दिलं. आणि 5 मिनिटं परतल्यानंतर मग मी आता हे भिजवून घेतलेले तांदूळ, म्हणजे 10 मिनिटं हे 10 जास्त झाले असतील, 15-20 मिनिटं तांदूळ जे आहेत तर ते छान असे भिजलेले आहेत. आणि आता भिजलेले तांदूळ यामध्ये घालून छान असे एकजीव करून घेते. छान हे मिक्स झाले पाहिजेत. आणि याने खरंच ही पुलावची जी चव आहे ना, जी आपण बाहेर खातो त्यापेक्षा अतिशय सुंदर असा हा पुलाव होतो. मी खूप वेळेस केलेला आहे. मी नेहमी घरीच बनवते. तुम्हाला देखील घरी बनवण्यासाठी मी अशा सोप्या सोप्या ट्रिक्स, आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना जी शेवटी एक ट्रिक सांगणार तर ती हीच आहे की तांदूळ थोडा वेळ भिजवून घालायचा, म्हणजे खिचडी जी आहे तर ती एकदम परफेक्ट होते. आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली खिचडी जी आहे तर ती दिसत आहे. आणि आता यामध्ये आपण 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळे यामध्ये आम्ही आता 4 वाट्या पाणी जे आहे तर ते घालणार आहे. म्हणजे 3.5 वाट्याच लागतं, पण आम्हाला जास्त चिकट झालेली खिचडी आवडते म्हणून मी 4 वाट्या घालते. आणि आता कुकर लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या किंवा 4 घ्यायच्या. आणि आता घेऊया तर ताटात खिचडी खायला. तर तुम्ही पाहू शकता मस्त खिचडी, कोबी
यावर लिंबू पिळलं आणि छान अशी सर्व केली. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा. बाय बाय.